तर मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज आपण बघणार आहोत की महापारेषणची सहाय्यक तंत्रज्ञ ही जी भरती एक्सपेक्टेड आहे पुढच्या काही दिवसामध्ये, त्या रिलेटेड जे काही अप्रुव्हलचं लेटर आहे किंवा जे काही हेड ऑफिस टू झोन लेटर इश्यू झालेलं आहे, त्या संदर्भात मी डिटेल माहिती तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर त्या संदर्भात मला भरपूर विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न आलेले आहेत. तर त्या संदर्भात मला आजचा जो आहे व्हिडिओ घ्यावा लागला, किंवा तुमचे जे प्रश्न आहेत त्यांना सोल्युशन द्यायसाठी किंवा त्यांना उत्तर द्यायसाठी मला आजचा व्हिडिओ स्पेशली घ्यावा लागला. ऑलरेडी मी तुम्हाला 2 व्हिडिओ दिलेले आहेत. त्यामध्ये सगळी डिटेल माहिती महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ किंवा टेक्निशियन 4 या पदाबद्दल मी माहिती दिलेली आहे. कारण की मी जवळपास 1 वर्षापासून याचा फॉलोअप घेतो आहे. कारण की वरच्यावर मी तुम्हाला हेच सांगतो आहे की ॲड ही येणार आहे, कन्फर्म येणार आहे. आणि आता ते दिवस आलेले आहे, ती वेळ आलेली आहे की जे काही आपण एक्सपेक्ट केलं होतं ती ॲड आता येते आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांना एक गुड न्यूज मिळालेली आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र ऑलरेडी अभ्यासात आहे किंवा आता त्यांना थोडा पिकअप मिळाला असेल अभ्यासाचा, कारण ॲडची 99% शक्यता झालेली आहे, कन्फर्म झालेलं आहे. त्यामध्ये फक्त 1% ॲड आल्यावर ते 1% सुद्धा क्लिअर होईल. तर त्या संदर्भात जे काही मला विद्यार्थ्यांचे खूप महत्त्वाचे आणि भरपूर प्रश्न होते, ते त्यावर एक धावता आढावा म्हणा किंवा एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे की ज्यांना काहीच माहिती नाही आहे, किंवा महापारेषण म्हणजे काय, किंवा त्यामध्ये सहाय्यक तंत्रज्ञ टेक्निशियन वगैरे. तर त्याबद्दल मी जे जुने व्हिडिओ होते आपले चॅनलवर, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला बरीच माहिती मिळून जाईल. किंवा मग आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बरेचसे प्रश्न इन्क्लूड केलेले आहे. तुमचे जे काही बेसिक माहिती ती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचीसुद्धा उत्तर देईल. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा असा आहे की याची पात्रता काय, म्हणजे ही जी सहाय्यक तंत्रज्ञ हे जे पद आहे याची पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर त्यामध्ये क्वालिफिकेशनवर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत मला. कारण की आपले जे मित्रमंडळी आहेत, आपले विद्यार्थी मित्र आहे, वायरमन ट्रेड त्यांचं झालेलं आहे, त्यांचा खूप महत्त्वाचा आणि ॲक्च्युअल जो प्रश्न आहे त्याबद्दल मला ॲक्च्युली खूप कमेंट आले की सर वायरमनचं काय, ते घेणार की नाही घेणार, यावेळेस सगळं भरपूर प्रश्न आहेत त्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी पात्रता जी आहे क्वालिफिकेशनची ती आहे 10th, मिनिमम 10th आहे. किंवा तुमचं 12th असेल तर ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. 10 प्लस ITI, ITI अतिशय महत्त्वाचं आहे. 10 प्लस ITI. आणि ITIमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन हा ट्रेड असणं आवश्यक आहे. आणि त्या व्यतिरिक्त बघा, 2016चा जर रेफरन्स घेतला आपण ॲडचा, तर त्यामध्ये त्यांनी वायरमन अलाउ केलेलं नव्हतं. ठीक आहे. परंतु मधल्या पिरियडमध्ये वायरमन ट्रेडसाठी किंवा जे काही विद्यार्थी आहेत वायरमन ट्रेडचे, त्यांनी बऱ्यापैकी ॲप्लिकेशन्स करून किंवा विनंत्या करून वगैरे थोडंफार प्रयत्न केलेले आहेत. तर त्यामध्ये या जाहिरातीमध्ये आता जी येणार आहे त्यामध्ये वायरमन ट्रेडला चान्स आहे. जवळपास माझं जर ओपिनियन जर तुम्ही विचारलं तर 70 to 80% मला असं वाटतं की वायरमन ट्रेड ते अलाउ करतील, असं मला पर्सनली वाटतं. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, जे काही आपली ॲड आहे तर त्यामध्ये 10th प्लस ITI, 12th असेल तर ठीक, नसेल तरी ठीक. काय केल्यानंतर 12th आहे. कारण की ते प्रश्न विचारतात की सर आम्ही 12th करून ITI केलं तर आमचं चालेल का? 12th केलं आहे म्हणजे तुमचं 10th झालेलं आहे, 10th प्लस ITI आवश्यक आहे, किंवा मग 12th प्लस ITI किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये किंवा वायरमनमध्ये. वायरमनचं असं काही नाही की बाबा ते घेणार नाही असं मनात घेऊ नका. कारण की तुम्हाला मग अभ्यासाला तुम्हाला लागणं आवश्यक आहे. उद्या ॲड आल्यावर जर त्यांनी म्हटलं की आम्हाला वायरमन चालेल किंवा वायरमन आम्ही घेतो, तर तुमचा अभ्यास तिथे आवश्यक आहे तुमचा. म्हणून मी तुम्हाला इतक्या दिवसापासून, 6 महिन्यापासून, साधारण 1 वर्षापासून सांगतो आहे की अभ्यासात राहा, तयारीत राहा. ॲड कधी पण येईल, कधी पण येऊ शकते किंवा येणारच आहे, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यामुळे वायरमन जरी तुमचा ट्रेड असेल तरी अभ्यासाला सुरुवात करा. नसेल केलेला तर सुरुवात केलेलं असेल तर ठीकच आहे. कारण की वेळेवर तुमचा अभ्यास होणार नाही. हार्डली तुम्हाला बघा, 16चा जर आपण अंदाज घेतला, रेफरन्स घेतला, तर त्यामध्ये त्यांनी साधारण 1 मे ते 21 मेपर्यंत त्यांनी फक्त वेळ दिला होता 20च दिवसाचा फॉर्म भरण्यासाठी, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर मे जूनमध्ये जे काही आहे, जून महिना आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेक्टेड डेट दिली होती एक्झामची. त्यामुळे हार्डली तुम्हाला 1.5 महिना इथे मिळेल, जास्त वेळ मिळणार नाही. मॅक्सिमम झालं तर 2 महिने. ठीक आहे. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. वायरमनसुद्धा ते घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आणि महत्त्वाचा असा आहे की त्यामध्ये एज लिमिट किती आहे. ॲक्च्युली मी हा प्रश्नाचे उत्तर, बऱ्याच प्रश्नांचे उत्तर ऑलरेडी दिलेले आहे. परंतु जे नवीन माझे व्ह्युअर्स आहे किंवा सबस्क्रायबर आहे, जे नवीन आता ॲड झालेले आहे, की जे नवीन माझा व्हिडिओ बघतायत, त्यांच्यासाठी माहिती सांगतो. एज लिमिट ही सहाय्यक तंत्रज्ञ पारेषण याची 18 ते 33 आहे ओपनसाठी. आणि OBCसाठी किंवा अदर कास्टसाठी +5 असतात, म्हणजे 38 पर्यंत एज लिमिट राहील. ही चांगली संधी आहे मित्रांनो. विद्युत सहाय्यकमध्ये एवढं एज लिमिट राहत नाही, याच्यामध्ये एज लिमिट जास्त आहे, 33 पर्यंत एज लिमिट आहे. त्यामुळे सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. त्यानंतरचा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांचा की सर जागा अंदाजे किती येतील. ठीक आहे. जागा अंदाजे किती येतील. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा कसं आहे, एक माझं अझम्पशन सांगतो, एक कन्फर्म नाही आहे परंतु सांगतो
की साधारण एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की ट्रान्सकोमध्ये 6 ते 6,500 जागा वॅकंट आहेत. ठीक आहे, तर त्या सगळ्या मिळून आहे म्हणजे जेई वगैरे, जेई नाही एई वगैरे किंवा टेक्निशियन वगैरे. तर त्यामध्ये आपल्या जर आपण 4-4,500 जरी पकडल्या म्हणजे कशाच्या, टेक्निशियन म्हणजे सहाय्यक तंत्रज्ञाच्या, तर 4-4,500चे 25% म्हणजे ते होतात साधारण 1,000 ते 1,500च्या रेंजमध्ये. आपण 1,000च पकडू, मॅक्सिमम आला तर 1,500पर्यंत देतील. 1,000 भरपूर झाले कारण की मागच्या ॲडमध्ये फारच कमी होते, पण आपण 1,000पर्यंत ॲव्हरेज असं धरू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पेमेंट स्केलचा. पेमेंट स्केल काय राहील यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे, परंतु तुम्हाला थोडंसं एक ब्रीफमध्ये लवकरात लवकर सांगायचा प्रयत्न करतो. पेमेंट स्केल जे आहे ते आहे 25,800 बेसिक सध्याच्या याच्यामध्ये. ठीक आहे, सध्याच्या याच्यामध्ये 25,800 बेसिक आहे. टोटल जातं तुमचं 36,000 ते 37,000पर्यंत टोटल तुमची सॅलरी जाते. त्यामध्ये डिडक्शन होऊन तुम्हाला 4-5,000 जे काही डिडक्शन आहे ते होतं बरंचसं. CPF झालं किंवा तुमचे बाकीचे अलाउन्सेस झाले किंवा ते मेडिक्लेम झालं वगैरे, तर ते तुमचं एक 4-5,000मध्ये डिडक्शन होऊन जातं. म्हणजे 32पर्यंत 31पर्यंत तुम्हाला इन हँड सॅलरी इथे येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये जी काही ॲड येणार आहे त्याच्यामध्ये बरेच जण विचारतात की सर प्रकल्पग्रस्ताची येईल का, भूकंपग्रस्त येईल का, महिला आरक्षण येईल का, सगळं येणार आहे मित्रांनो. हॉरिझॉन्टल आणि जे म्हणतात ना व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन आहे म्हणजे आपलं SC ST नंतर SBC नंतर AWS वगैरे बाकीचे जे आहेत सगळे आपले ओपन वगैरे सगळं त्याच्यामध्ये इथं हे झालं हॉरिझॉन्टल. आणि व्हर्टिकलमध्ये तुम्हाला सांगतो की महिला आरक्षण, नंतर एक्स सर्व्हिसमन, स्पोर्ट्स पर्सन, त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर बाकीचे जे आपले 2-3 कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट्स वगैरे, तर ते सगळे येतात. ठीक आहे. तर हे रिझर्वेशन पूर्ण कॅटेगरीचं पूर्ण येणार आहे, तर बायफर्गेशन करून ते तुम्हाला ॲड येईल. ठीक आहे. आणि त्यामध्ये बघा फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो. फी स्ट्रक्चर जे 16चा आपण रेफरन्स घेतला त्यानुसार ओपनसाठी 400 रुपये तेव्हा त्यांनी दिली होती आणि अदर कास्ट कॅटेगरीसाठी त्यांनी 200 रुपये दिली होती. तर ते त्यानुसार येऊ शकतं, अंदाजित आहे. त्यानंतर बघा हे मी तुम्हाला जास्तीची माहिती सांगायचा प्रयत्न करतो आहे. परीक्षा केंद्र कुठे राहू शकतात हे तुम्हाला आताच मी सांगतो 2016चा रेफरन्स घेऊन. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, त्यानंतर भंडारा, धुळे, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर हे त्यांनी मागच्या वेळेस त्यांनी हे दिलं होतं एक्झाम सेंटर. ठीक आहे. त्यानंतर झोन्स म्हणजे आपण जे आता म्हटलं आहे यांनी, हे जे लेटर मी तुम्हाला ऑलरेडी 2 दिवसाआधी व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की ते झोन आहे ते झोननुसार वॅकन्सी काढणार आहे. हेड ऑफिसवरून काढणार नाही आहे. हेड ऑफिस म्हणजे डायरेक्ट सेंट्रलाइज करणार नाही आहे. झोनला त्यांनी ऑथॉरिटी दिली आहे की तुम्हीच वॅकन्सी काढा आणि तुम्हीच ती भरती करा. तर झोन एकूण 7 झोन येतात मित्रांनो महाट्रान्सकोचे. त्यामध्ये झोन वाईज वॅकन्सी येणार आहे. तुमच्या जवळपासचे झोन आहे तिथली ॲड तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, म्हणजे जी प्रकाशित होणार ती. त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कराड, नागपूर, नाशिक, पुणे आणि वाशी म्हणजे मुंबईचा जो प्रांत आहे पूर्ण तो वाशीमध्ये येतो. तर वाशीच्या झोनच्या अंडरमध्ये ही वॅकन्सी येईल. आणि बाकी आपलं अमरावती, औरंगाबाद तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे की आपला जो विदर्भाचा एरिया आहे नागपूर, अमरावती, तर यामध्ये वॅकन्सीची शक्यता म्हणजे कसा आकडा जो आहे तो कमी येणार आहे. हे माझ्या माहितीवरून सांगतो. बाकी जे पुणे आहे किंवा आपलं इकडचं आहे समजा आता नाशिक झालं किंवा वाशी झालं, इथे वॅकन्सीची शक्यता जे आकडे आहेत ते जास्त येणार आहे. ठीक आहे. तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकता. असं नाही की तुम्ही अमरावतीचे आहे तर तुम्ही नागपूर आपलं मुंबईला फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त तुमचं सिलेक्शन तिथे होईल, तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळेल त्याच रेंजमध्ये किंवा त्या झोनमध्ये. ठीक आहे. तुम्ही फॉर्म कुठूनही भरू शकता. एका वेळेस एकच झोनचा फॉर्म भरा कारण एक्झामची डेट ही एकच राहणार आहे. ठीक आहे. विनाकारण पैसे वाया घालू नका. त्यानंतर रिटर्न टेस्टबद्दल तुम्हाला माहिती सांगतो कारण की हा थोडा मोठा विषय आहे. कारण की रिटर्न टेस्टचं कसं आहे मित्रांनो, म्हणजे प्रश्न असे आहे विद्यार्थी मित्रांचे की सर टेस्ट होईल का की डायरेक्ट 10वीच्या बेसवर होईल वगैरे विद्युत सहाय्यक, तसं काही नाही आहे. इथे ऑनलाईन टेस्ट होईल किंवा रिटर्न टेस्ट होईल, दोनपैकी एक होईल. तर त्या टेस्टमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह MCQ बेस्ड टेस्ट राहणार आहे. 1/4चं निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तुमचा तर 1 मार्क तुमचा जाईल. ठीक आहे. ही बेसिक माहिती आहे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे. तुमचं जे काही रिटर्नचं आहे त्या स्कोअरवर तुमचं सिलेक्शन होईल. त्यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे म्हणजे जे काही तुम्हाला आता मी क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ITI आणि इलेक्ट्रिशियन तुम्हाला लागेल. ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही, हे लक्षात घ्या. यावर मला कंटिन्यू बरेच प्रश्न असतात. ॲप्रेंटिस ही कंपल्सरी नाही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही फ्रेश जरी असाल, ITI फ्रेशर असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. ॲप्रेंटिसचा कसं आहे की ॲप्रेंटिस ही फक्त पारेषणचीच चालते, त्याचे 10% जास्त मार्क्स मिळतात. बाकी इतर तुम्हाला ॲप्रेंटिस चालणार नाही माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. आता ॲड आल्यावर आणखी कळेलच, परंतु मागच्या ॲडनुसार ॲप्रेंटिस ही फक्त महापारेषणची असेल तरच तुम्हाला 10% वाढतील. ठीक आहे. तुम्हाला एक मुद्दा महत्त्वाचा सांगतो, इथे लक्षात घ्या, पूर्ण फोकस देऊन लक्षात घ्या, व्हिडिओ ऐका. ही जे पेपर पॅटर्न आहे तुम्हाला आधी पेपर पॅटर्न सांगतो मी तुम्हाला. त्यामध्ये बघा
इलेक्ट्रिकल म्हणजे आपलं टेक्निकल जे आहे इलेक्ट्रिशियनचा जो सिलेबस आहे त्यावर तुम्हाला 50 क्वेश्चन्स 110 मार्क यावर ऑलरेडी मी व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही आय बटनमध्ये किंवा तुम्ही लिंक देतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा इमेज देतो आहे सध्या व्हिडिओमध्ये ते बघू शकता. तो व्हिडिओ आवर्जून बघा. खूप डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे सिलेबसबद्दल. ठीक आहे. इलेक्ट्रिकल किंवा आपल्या टेक्निशियनचं जे आपलं इलेक्ट्रिशियनचं जे आहे ते 50 प्रश्न 110 मार्क, नंतर मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क, त्यानंतर रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क, याला वेटेज जास्त आहे बाकीच्यांपेक्षा आणि इलेक्ट्रिकलपेक्षा थोडं कमी आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट आहे म्हणजे आपलं अंकगणित ते आहे 20 प्रश्न 10 मार्क, 130 प्रश्न 150 मार्काची ही टेस्ट राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. 150 मार्काची टेस्ट आहे आणि त्याला राहतील 120 मिनटं म्हणजे 2 तास तुम्हाला राहतील. या 120 मिनटामध्ये ही टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ठीक. टेस्टबद्दल आणि जे काही त्यांचं सिलेक्शन सिस्टीम आहे त्यावर तुम्हाला एक शेवटचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट सांगतो मित्रांनो की ॲप्रेंटिस ही महापारेषणची असेल तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा मार्क मिळतात. बाकी कुठलीच ॲप्रेंटिस चालणार नाही माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे. तर त्यानुसार ते 150 जे मार्क्स आहेत आपले टेस्टचे, तर 150चं ते 90मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीसाठी सांगतो, समजून घ्या थोडं, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 150 पैकी सपोज 75 मार्क्स असतील. जर तुम्हाला 75 मार्क्स मिळाले, ठीक आहे, म्हणजे ते 150चे 75 मार्क्स म्हणजे ते होतात 50%. ठीक आहे. मग 90मध्ये कन्वर्ट करायसाठी ते 90चे 50% मार्क किती होतात, ते होतात 45 मार्क्स. ठीक आहे. तर 90 पैकी तुम्हाला 45मध्ये ते कन्वर्ट होतील. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना महापारेषणची ॲप्रेंटिस आहे, कंप्लीट आहे, कंप्लीट म्हणजे काय, त्यांची रिटर्न त्यांची टेस्ट झालेली पाहिजे, त्यांचा रिझल्ट आलेला पाहिजे, ते पासचं सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. हे जर असेल तर त्यामध्ये तुमचे 10% वाढतात. 10% म्हणजे काय की 90 पैकी तुम्हाला जर 45 तुम्हाला मार्क्स जर असतील कन्वर्ट केल्यावर, तर त्यामध्ये 10% म्हणजे 45चं 10% होते 4.5 मार्क्स. ठीक आहे. तर 45 + 4.5 ते झाले 49.5 म्हणजे अराउंड आपण 50 म्हणजे 90 पैकी तुमचा स्कोर 100 पैकी तुमचा स्कोर झाला 50चा. ठीक आहे. तर तुम्हाला एवढं तिथे असं तुमचं कॅल्क्युलेशन केलं जाते मित्रांनो. ठीक आहे. तर एकंदरीत समजून घ्या की तुम्हाला 150 पैकी जास्तीत जास्त मार्क घेणं, माझं जे कन्सिडरेशन आहे त्यानुसार 55%चा कट ऑफ हा मागचा गेलेला आहे. आता त्याच्यावर जाईल 60% तुम्हाला मार्क्स मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण जर असं गृहीत धरलं की 150 पैकी 90 जर मार्क तुम्हाला घेता आले तर अतिउत्तम, तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. 150 पैकी साधारण आपण जर त्यांना 90 जर तुम्हाला मिळू शकले तर तुमचं अराउंड 60% वगैरे होऊन जातं. ते 60% किंवा त्या रेंजमध्ये होतं. तर तुम्हाला ते कन्वर्ट होईल तुमचं याच्यामध्ये 90मध्ये. तर 90मध्ये तुम्हाला 54 मार्क्स ते होतात आणि प्लस तुमचे 5.4 तुमचे 10% म्हणजे ते होतात तुमचे 54 आणि म्हणजे जवळपास 60. 100 पैकी तुमचे 60 तुम्हाला आवश्यक आहे. एकंदरीत तुमचं 60% असणं आवश्यक आहे, 60 मार्क्स घेणं आवश्यक आहे रिटर्न टेस्टमध्ये. हे तुमचं कन्व्हर्शन मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल तुमचं साऊंड असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. रिझनिंगवर भर द्या, तुमचे 20 मार्क कुठेच जायला नको. ॲप्टिट्यूडवर भर द्या. नंतर मराठी तर बऱ्यापैकी इझी जातं आपल्याला. टेक्निकलमध्ये कसं आहे की कधी ते क्रिटिकल थोडंसं विचारतात. तुमचे जे काही प्रश्न आहेत आपले 50 पैकी ॲटलिस्ट तुमचे 25 बरोबर असणं आवश्यक आहे, तरच तुमचं इथे पुढे स्कोर होणं. आणि रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडमध्ये काहीच चुकू देऊ नका. ते 100% करा, त्याला इग्नोर करू नका. जास्तीत जास्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. ऑलरेडी मी तुम्हाला 3 व्हिडिओ दिलेले आहेत महाट्रान्सको सहाय्यक तंत्रज्ञ किंवा टेक्निशियन 4 या पदाबद्दल. तर तुम्ही ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे ओल्ड व्हिडिओज आहेत, प्रिव्हियस व्हिडिओज आहे, बघू शकता. मी तुम्हाला चॅनलचं जे डिस्क्रिप्शन आहे, बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक देतो आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पॉईंटवर मी कव्हर केलेलं आहे त्यामध्ये, तर तुम्हाला त्याची मदतच होईल. आणि 2016ची जी ॲड आहे, जी प्रिव्हियस ॲड आहे, त्याचीसुद्धा लिंक मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ती ॲड मायन्युटली वाचा, प्रत्येक पॉईंट वाचा, घाई करू नका. कारण की मुलं फॉर्म भरताना घाई करतात. पुढे ॲड आल्यावर मी ते सांगेलच तुम्हाला सगळं फॉर्म कसा भरायचा वगैरे. कुठल्याच प्रकारची कुठलीच घाई करू नका. विद्युत सहाय्यकमध्ये मुलांचा तोच प्रॉब्लेम झालेला आहे. इथे जर तुमचा फॉर्म नीट सबमिट झाला नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल मित्रांनो. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी येत आहे तुम्हाला, त्यामुळे तयारीत राहा बिलकुल. म्हणजे कुठलंच त्रुटी करू नका, कुठलंच चूक करू नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे. बाकी मी ॲड तुम्हाला पुढचं जे आहे ते डिटेल देईलच, परंतु आणखी 1-2-3 व्हिडिओ याच्यावर आपल्या सिरीजमध्ये येणारच आहे सहाय्यक तंत्रज्ञाच्या. तर त्याबद्दल तुम्ही तयार राहा. आणि वायरमनसाठी महत्त्वाचा मेसेज की वायरमनची शक्यता आहे. माझ्या पर्सनल ओपिनियननुसार 70 ते 80% ते वायरमनला अलाउ करू शकतात. जे काही आहे मी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्यावर. आणि बाकी तुमचे जे प्रश्न असतील ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्यावर सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती द्यायचा प्रयत्न करेल. ठीक आहे.
तर आशा करतो की तुम्ही खूप चांगल्या अभ्यासाला लागले असाल आणि पुढचं जे आहे तुम्हाला जे काही ॲड येईल त्यावर, कारण की साधारण 1.5 ते 2 महिने तुम्हाला मिळतात एक्झामपर्यंत आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती एक साधारण पुढच्या 2-4-6 महिन्यामध्ये ती कंप्लीट होईल. 6 महिन्यानंतर तुमचं जॉईनिंगसुद्धा होऊ शकतं. खूप फास्ट प्रोसिजर असते मित्रांनो, त्यामुळे कुठल्याच प्रकारची दिरंगाई करू नका. खूप चांगला चान्स आहे IIT इलेक्ट्रिशियनसाठी आणि वायरमनसाठी, ठीक आहे. त्यामुळे तयारीत राहा आणि काही माझ्याकडून मदत लागली किंवा मग जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी वरच्यावर तुमचे आपले ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मी आता क्वेश्चन टाकणं सुरुवात केलेली आहे काही दिवसांपासून, तर ते आपण करूच. आता तुमचे असे बरेच प्रश्न आहे की सर ऑनलाईन क्लास वगैरे कधी घेत आहे किंवा लवकरात लवकर सुरू करा. तर मित्रांनो, माझा थोडंसं टायमिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे माझं तर वेळेचा अभाव असल्यामुळे मला रेकॉर्डेड लेक्चर्स कंप्लीट अजून घेता आलेले नाही आहे, परंतु माझं त्यावर काम सुरू आहे. तर अजून ॲड यायला आपल्याला थोडासा वेळ आहे. तर त्या दरम्यान माझं कंप्लीट झालं की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नोटिफाय करेलच आणि जर पॉसिबल नाही झालं ते तर मी लाईव्ह लेक्चरसुद्धा घेईन. मला जे काही तुमच्यासाठी बेस्ट पॉसिबल करता येईल ते करायचा मी प्रयत्न करेन माझ्या अनुभवावरून, जे काही मला करता येते ते. आणि लाईव्ह लेक्चर्स घेऊ आपण. रेकॉर्डेड कमी राहतील, लाईव्ह जास्त राहतील त्यामध्ये. त्याचा मी प्रयत्न करून ठेवतो सगळा, कारण की कसं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त माझ्याकडून गायडन्स मिळावा आणि माझा प्रत्येक विद्यार्थी जो वाट बघतो आहे, ज्या ॲडची वाट बघत होतो तो सिलेक्ट व्हावा असं मला मनापासून वाटते. परंतु कसं आहे की तुमचा अभ्याससुद्धा त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. माझ्याकडून तुम्हाला 100 का मी म्हणतो तुम्हाला 200%, 500%, 1000% गायडन्स तुम्हाला माझ्याकडून मिळणारच आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण तुम्ही स्वतः अभ्यास करणं आवश्यक आहे. वायरमन जरी असाल, ट्रेड असाल, तर तरी तुम्ही अभ्यासाला लागा. तुमची सिलेक्शन तुम्हाला ते अलाव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापासून निगेटिव्हमध्ये जाऊ नका. जर अलाव केलं तर अतिउत्तम, फारच चांगली गोष्ट होईल. मलासुद्धा त्याचा आनंद होईलच. त्यामुळे अभ्यासाला लागा आणि जे काही माझ्याकडून गायडन्स आहे मी त्याचा द्यायचा प्रयत्न करेन. राहिला प्रश्न कोर्सचा, तर कोर्स माझं जसं फिनिश होईल किंवा जे काही मला असं वाटेल तेव्हा मी तुम्हाला ते इंट्रोड्यूस करेल, तुम्हाला ते व्हिडिओद्वारे सांगेल, ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी माहितीपूर्वक वाटला असेल, थोडी मदत झाली असेल, बेसिक माहिती मिळाली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज जे काही मी महत्त्वाचे अपडेट्स देणार आहे आणि महत्त्वाची माहिती देणार आहे किंवा जे काही आपल्या कोर्सबद्दल आहे किंवा आपल्या तुमच्या जे याच्याबद्दल आहे, कारण की सिलेबसवरसुद्धा मी प्रत्येक पॉईंट टू पॉईंट बोलणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही मिस करायला नको असं मला वाटते. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.